जामनेर नगरपालिका निवडणुकीत 27-0 अशी महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या 2 दिवसात 3 उमेदवार बिनविरोध करून घेतले आहे। बिनविरोधसाठी आज गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस उरले आहेत। आज सकाळपासूनच सोशल मीडियावर आज काय धमाका होणार याची विचारणा करणारे पोस्ट पाहावयास मिळत आहे। आज दिवसभरात 7 ते 8 उमेदवार बिनविरोध होतील असा कयास सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे। नेमके काय होणार, कुठे फटाके फुटणार, कोणाच्या गळ्यात बिनविरोधची माळ पडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दुपारपर्यंत वाट बघावी लागेल। 27-0 होणार यात शंकाच नाही असे आजही भाजपचे नेते, समर्थक आणि कार्यकर्ते बोलत आहेत। निवडणूक म्हटली की विरोधक आलेच। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना होणार हे निश्चित, परंतु कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागेवर, केव्हा हे आजच सांगणे कठीण आहे। नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार असले तरी एकास एक लढत होण्याची शक्यता 90% आहे। ही जागासुद्धा बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र महाविकास आघाडी आजही या विषयावर ठाम आहे की आम्ही एक सक्षम उमेदवार सत्ताधाऱ्यांपुढे लढत देण्यास तयार आहोत। नजीकच्या काळात काय होणार, निवडणूक कशी होणार, किती फटाके फुटणार, कोणत्या ठिकाणी फटाके फुटणार आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। जामनेरची निवडणूक म्हटली म्हणजे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात गाजणार यात शंकाच नाही।